नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर आत्ता श्रावण महिना आणि त्याचबरोबर बरेचसे सण तोंडावरती आलेले आहेत आणि दीप अमावस्याही आलेली आहे. अशातच माझ्याबरोबर बऱ्याच माझ्या मैत्रिणींना प्रश्न पडलेला असतो की जे दिवे लागणार आहेत आणि देवासाठी लागणारी भांडी ती पटकन आणि कमी कष्टामध्ये कशी साफ करायची ते पण पितांबरी न वापरता आणि हात खराब न करता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज लवकर पाहायला येतील. तुम्ही ते पाहू शकता, मी बरीचशी देवाची वापरातली भांडी आणि त्याचबरोबर दिवे घेतलेले आहेत. दिवे बऱ्याच वेळा तेलकट होतात आणि काळे पडतात, तर ते कमी कष्टामध्ये आणि झटपट कसे क्लीन करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम सर्व दिवे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे सर्व पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित क्लीन होतील. आता इथे पहा, तुम्हाला मी दाखवते. भांडी खूप खराब झालेली आहेत, काही स्वच्छ आहेत कारण ती माझ्या रोजच्या वापरातली आहेत, पण खूप खराब झालेली भांडी एकदम कमी कष्टामध्ये आपण आज क्लीन करून दाखवणार आहेत. तर हे देवासाठी लागणारं भांडं जे की आपण रोज वापरतो तेही बरंच खराब झालेलं आहे. बऱ्याच जणी ही पितळेची किंवा तांब्याची भांडी घासण्यासाठी पितांबरी वापरतात, पण पितांबरीमुळे हात खूप खराब होतात आणि ती पावडर बरीचशी नखांमध्ये बसते आणि आपले हातही खराब होतात आणि कष्टही खूप लागतं, हात दुखून येतात. तर हे सर्व दिवे मी असे मोकळे करून घेतलेले आहेत. आता माझ्याकडे या दोन मोठ्या समया आहेत, त्याही मी अशा त्याचे पार्ट वेगळे वेगळे करून घेणार आहे. आता ही माझ्याकडे पितळेची काही भांडी आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाट्या दाखवते. खूपच खराब झालेले आहेत कारण त्याच्यामध्ये पाणी साठून राहिल्यामुळे त्याच्यावरती असे डाग पडलेले आहेत. तर हेही आपण आज एकदम झटपट आणि कमी कष्टामध्ये क्लीन करणार आहोत. चला पाहूया कसं क्लीन करायचं ते. तर इथे मी गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरंचसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी चिंच मावेल एवढी चिंच टाकून घेणार आहे आणि हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता या गरम पाण्यामध्येच आपण सर्व भांडी बुडवणार आहोत. सर्व भांडी पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित बुडतील असे आपण भांडी बुडवून घेऊयात, म्हणजे त्या सर्व भांड्यांना एकदम चिंचेचं पाणी व्यवस्थित लागेल. आणि आता याच्यामध्ये अजून एक आपण वस्तू टाकणार आहे, ती काय ते आता पुढे पाहून घेऊया. तर सर्व दिवे चांगले आपण याच्या पाण्यामध्ये बुडवून घेऊयात. सर्व भांडे याच्यामध्ये बुडवून घ्यायचेत. आता या पातेल्यामध्ये बरीचशी भांडी बसलेली आहेत, पण जी मोठी मोठी भांडी आहेत ते आपण अशी वरती ठेवून देणार आहोत. तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल तर खूपच छान, कारण त्याच्यामध्ये बरीचशी भांडी बसली जातील. तर आता याच्यामध्ये मी दुसरी वस्तू म्हणजे लिंबू पिळून घेणार आहे. तर इथे मी 2 मोठे लिंबू कट करून घेतलेले आहेत, ते सालीसकट आपल्याला पिळून या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. लिंबाव्यतिरिक्त तुम्ही विनेगरही 2 मोठे चमचे टाकू शकता, त्यानेही खूप छान आणि स्वच्छ अशी भांडी निघतात. पण प्रत्येक घरामध्ये विनेगर उपलब्ध नसतं, त्यामुळे तुम्हाला इथे मी सोपा उपाय म्हणजे लिंब दाखवलेले आहेत. आता हे 10 मिनटं आपण सर्व पाणी उकळून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते. इथं तांब्या बघा वरती किती पिवळसर दिसतोय आणि जो भाग पाण्यामध्ये बुडलेला आहे तो एकदम स्वच्छ निघालेला आहे. तर अजून 10 मिनटं झालेली नाहीत, तोपर्यंतच आपली भांडी स्वच्छ निघायला लागलेली आहेत. तर आता 10 मिनटं ही भांडी चांगली उकळून घेणार आहोत आपण या चिंचेच्या आणि लिंबाच्या पाण्यामध्ये. या पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये असणारी पितळेची आणि तांब्याची भांडी स्वच्छ करा. खूप कमी कष्टामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये हे सर्व भांडी एकदम कमी वेळात स्वच्छ करून निघतात. आता 10 मिनटं होत आलेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपली भांडी खूप छान अशी क्लीन निघतात आहे. तुम्हाला तांब्या आतून मी दाखवते किती स्वच्छ निघालेला आहे. न घासता ही भांडी आपली एवढी स्वच्छ निघालेली आहेत. तर इथे पहा, मी तुम्हाला पितळेची वाटी दाखवते. एकदम क्लीन अशी वाटी आपली निघलेली आहे. इथे पहा, हा तांब्याही खूप छान आणि क्लीन निघालेला आहे. आतून दाखवते, आतूनही खूप स्वच्छ निघालेला आहे हा आपला तांब्या. आता 10 मिनटं झालेले आहेत, तर मी इथे गॅस बंद करते आणि प्रत्येक भांडं आपल्याला निथळून एका परातीमध्ये मी ही भांडी काढून घेणार आहे. तर इथे आपलं बरंचसं पाणी उरलेलं आहे, त्यामध्ये मी जे मोठी मोठी भांडी होती ती मी याच्यामध्ये दाखवलेली नाही आहेत, तीही मी भिजत ठेवणार आहे. या गरम पाण्यामध्ये तुम्ही
5 ते 10 मिनिटं बुडवून ठेवा, तीही खूप स्वच्छ निघतील. इथे पहा, आपल्या ज्या पितळेच्या प्लेट होत्या त्याही खूप स्वच्छ निघलेल्या आहेत. अजून याला मी घासलेलं नाहीये, तोपर्यंतच खूप स्वच्छ निघालेल्या आहेत. तांब्याचा ग्लासही खूप खराब झाले होता, तोही खूप छान निघालेला आहे. दिवे पण खूप स्वच्छ निघालेले आहेत. इथे पहा, परातीमध्ये मी बरीचशी भांडी काढून घेतलेली आहेत आणि त्या राहिलेल्या पाण्यामध्ये मी मोठी मोठी भांडी भिजत ठेवलेली आहेत. आता या भांड्यांना मी विम लिक्विड लावून घेणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या जर घरामध्ये भांडी घासण्याचा साबण असतो किंवा कपडे धुण्याची पावडर असते, तेही तुम्ही वापरू शकता. आता एका घासणीवरती थोडंसं लिक्विड घेऊन मी फक्त थोडंसं घासून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, मी जास्त कष्ट इथे भांड्यांना लावत नाहीये, फक्त हात फिरवते घासणीचा. खूप छान आणि क्लीन अशी आपली भांडी निघालेली आहेत. श्रावणाबरोबरच गौरी आणि गणपती येत आहेत, त्यासाठीही आपल्याला ही भांडी स्वच्छ करून घ्यावी लागतात. तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा तरी स्वच्छ करून पहा, तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सर्व भांडी स्वच्छ घासून घेणार आहे आणि त्याचबरोबर ती स्वच्छ पाण्याने धुवूनही घ्यायची आहेत. तर इथे मी सर्व भांडी अशी काथ्याने घासून घेते. आता इथे भांडी घासून झालेली आहेत, तर मी नळाखाली स्वच्छ पाण्याने याला धुवून घेते. इथे पहा, धुतल्यानंतर मी एका कपड्यावरती ही भांडी ठेवलेली आहेत आणि धुतल्यानंतर लगेचच आपल्याला एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ही भांडी पुसून घ्यायची आहेत, म्हणजे त्याच्यावरती पाण्याचे डाग पडणार नाहीत. लगेच पुसून घ्यायची आहेत, नाहीतर पाण्याचे काळे डाग असे आपले या भांड्यावरती पडतात. आणि तुम्ही पाहू शकता, ही भांडी एकदम स्वच्छ निघालेली आहेत आणि ती बऱ्याच दिवस अशी स्वच्छ राहतात. मी बरेच दिवस ही पद्धत वापरत आलेली आहे. बऱ्याच दिवसांपर्यंत ही भांडी काळी पडत नाहीत. अशा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील, पण या ट्रिकने तुम्ही भांडी नक्की स्वच्छ करून पहा. बऱ्याच दिवस ती काळी पडत नाहीत, अशी स्वच्छ राहतात. इथे पहा, आपली सर्व भांडी घासून आणि पुसून झालेली आहेत. किती छान दिसत आहेत. एकदम सुंदर आणि चकचकीत अशी आपली तांब्या आणि पितळीची भांडी झालेली आहेत. दिवे तर खूप स्वच्छ निघालेले आहेत. जो तेलकटपणा होता तोही निघालेला आहे, कारण आपण गरम पाण्यामध्ये ही भांडी उकळून घेतल्यामुळे सर्व तेलकटपणा त्याच्यावरचा गेलेला आहे. तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून तुमची घरातली आणि देवाची भांडी क्लीन करा आणि कशी निघाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, कारण त्यांनाही या व्हिडिओचा उपयोग होईल. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.